तर रोहित पवारांना ईडीच्या कार्यालयापर्यंत स्वतः सुप्रिया सुळेंनी साथ दिली। हा काळ संघर्षाचा आहे, आव्हानं येत आहेत, मात्र विजय सत्याचाच होईल अशी प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळेंनी दिली। सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईलच। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील, पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू। हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले 6 दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान। याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे। 90 ते 95% केसेस ज्या आईसच्या आहेत, म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED, ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या, आता त्या संस्थांचे ज्या केसेस आहेत, हा पार्लमेंटचा, आय रिपीट, पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सांगतो की 95% केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत। त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट